तुम्हाला सुद्धा कमी मसाल्यांमधले कमी तिखटाची जर भाजी आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी. इथं मी 3 ते 4 तास भिजवलेली चवळी घेतलेली आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे हळद, टोमॅटो, मीठ आणि झाकण 3 ते 4 शिट्या कुकरमध्ये काढून घेतलेली आहे. ही चांगली शिजली हे चेक केलं. त्यानंतर लगेचच फोडणीची तयारी करून घेतली. फोडणीसाठी एक पातेलं तापवलं, त्यामध्ये टाकलं तेल. तेल चांगलं गरम झालं की जिऱ्यांवर लगेचच टाकला कांदा. कांदा थोडा फ्राय झाला की त्यात लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण टाकले. तुम्ही हे वाटण जर केलं ना तर तुम्ही 10 पेक्षा जास्त भाज्यांमध्ये वापरू शकता आणि सहज त्यात भाज्यांना घट्टपणा येणार, चव तर चांगली येणारच, काही शंकाच नाही. यामध्ये टाकलेले आहेत चटणी आपली जी घरगुती तिखट असतात ते आणि मटण मसाला. मीठ टाकायचं आहे थोडं बस. मसाल्यांमध्ये एक्स्ट्रा कुठलेच मसाले टाकायचे नाहीत. आता चवळी शिजल्यानंतर जे पाणी राहतं ते इथं मी थोडं थोडं टाकले, जेणेकरून आपलं जे मसाला आहे तो अजिबात करपणार वगैरे नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच मीठ टाकलं आणि जी उकडून घेतलेली सगळी जी चवळी आहे ती टाकलेली आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. आणि हो, तुम्ही अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. इन्स्टा आय डीसुद्धा लाईफस्टाईल विथ केतकी आहे माझी, तर तिथंसुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन फॉलो करू शकता. तिथं तुम्हाला मेकअप टिप्स, ब्युटी रिलेटेड काही गोष्टी, माझे मिनी व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील.